लँग्वेज गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रहो, जर आतापर्यंत आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबण्यास विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन लवकरच मिळत राहतील. मित्रहो, आज तुमच्यासाठी मी एक मजेशीर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जो आपल्या व्यवहारी जीवनात फार उपयुक्त आहे. आपण एकमेकांना व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवतो, ईमेल करतो किंवा पत्रलेखनही करतो. यामध्ये आपल्या स्पेलिंगच्या चुका होण्याची शक्यता असते आणि व्यवहारिक शब्दांच्या ह्या होणाऱ्या चुका टाळणे हा या व्हिडिओ मागचा मुख्य उद्देश आहे. चला तर पाहूया आपण कोणकोणत्या चुका करू शकतो. मित्रहो, या व्हिडिओचा मुख्य गाभा आहे तो म्हणजे इंग्रजी लिहिताना स्पेलिंगच्या चुका जाणीवपूर्वक टाळणे. इंग्रजी स्पेलिंगच्या होणाऱ्या चुकांचा वेध घेतला असता त्याची काही ठळक कारणे आपल्या सहज लक्षात येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे इंग्रजी भाषेत एकूण 44 ध्वनी किंवा साऊंड म्हणतो आपण त्याला आहेत. व हे ध्वनी दाखवण्यासाठी फक्त 26 मुळाक्षरे किंवा अल्फाबेट्स आहेत. याचं दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे इंग्रजी स्पेलिंगमधील सायलेंट लेटर. उदाहरणार्थ थंब, कोम याच्यामध्ये बी हा साऊंड सायलेंट आहे. आणि तिसरे तसेच महत्त्वाचे कारण ते म्हणजे नामाचे अनेक वचन करताना किंवा क्रियापदाचे रूप बदलत असताना कधी एखादे लेटर बदलते तर कधी त्या लेटरचे डबल होताना आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी एकूण 15 शब्द इथं दिलेले आहेत. कमीत कमी 8 शब्दांचं स्पेलिंग जर तुम्हाला बरोबर देता आलं की तुमचं इंग्रजी चांगलं आहे. मित्र, पहिला शब्द आहे KAST का CAST. शब्द आहे कास्ट. कास्ट म्हणजे जात. दुसरा शब्द आहे कारकून, ज्याला आपण क्लार्क असं म्हणतो. त्याची 2 स्पेलिंग इथं दिलेली आहेत. पहिला आहे CLARK आणि दुसरा आहे CLARKE. मित्रो, तिसरा शब्द आहे तो म्हणजे गटर. गटर म्हणजे नाली. तर पहिलं स्पेलिंग आहे GUTAR आणि दुसरं स्पेलिंग आहे GUTOR. मित्रो, पुढचा शब्द आहे आपला तो म्हणजे 40. 40 म्हणजे 40. FOURTY हे स्पेलिंग बरोबर आहे की FORTEA हे स्पेलिंग बरोबर आहे. पुढचा शब्द आहे ग्रामर. ग्रामर म्हणजे व्याकरण. GRAMAR हे बरोबर आहे की GRAMMER हे स्पेलिंग बरोबर आहे. पुढचा शब्द आहे मॉस्किटो म्हणजे डास. MOSKITO हे स्पेलिंग बरोबर आहे काही MOSKITTO हे स्पेलिंग बरोबर आहे. पुढचा शब्द आहे स्कीम, एखादी योजना. SKEEM हे स्पेलिंग बरोबर आहे की SKIME हे स्पेलिंग बरोबर आहे. त्या पुढचा शब्द आहे जानेवारी. JANEWARI हे स्पेलिंग बरोबर आहे की JANEVARI हे स्पेलिंग बरोबर आहे. त्या पुढचा शब्द आहे डेपो. डेपो म्हणजे भांडार. DEPPO हे स्पेलिंग बरोबर आहे की DEPOO हे स्पेलिंग बरोबर आहे. मित्रो, याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे ऑगस्ट. AUGAST हे स्पेलिंग बरोबर आहे की AUGSTE हे स्पेलिंग बरोबर आहे. या पुढचा शब्द आहे 1000 म्हणजे 1000. THOUSANT हे स्पेलिंग बरोबर आहे की THOUSENT हे स्पेलिंग बरोबर आहे. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे रेडिओ. REDIO हे स्पेलिंग बरोबर आहे की REDIOU हे स्पेलिंग बरोबर आहे. तर त्या पुढचा शब्द आहे थिएटर म्हणजे रंगभूमी, ज्याला आपण म्हणतो. THETAR हे स्पेलिंग बरोबर आहे की THETARE हे स्पेलिंग बरोबर आहे. या पुढचा शब्द आहे तो म्हणजे मॅनेजर. MANAGER हे स्पेलिंग बरोबर आहे की MANEGAR हे स्पेलिंग बरोबर आहे. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे मॉर्गेज, ज्याला आपण गहाण असं म्हणतो किंवा तारण असं म्हणतो.
MORGAGE हे स्पेलिंग बरोबर आहे की MOGAJ हे स्पेलिंग बरोबर आहे? आता या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे त्याची खरी उत्तरं. मित्र हो, आतापर्यंत जर तुम्हाला 8 मार्क पडले असले तर तुमचं इंग्रजी चांगलं आहे असं मी म्हटलेलं होतं. परंतु मित्रांनो, की दिलेले सगळे स्पेलिंग हे चुकीचे होते. तर बरोबर स्पेलिंग काय होते पहा. तर पहिलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट. हे शब्द तुम्हाला या स्लाइडमध्ये येऊन जातील. ॲडव्हर्टाइजमेंटचं खरं स्पेलिंग आहे ADVERTIACMENT. तसंच सिगारेट या शब्दाचं स्पेलिंग सुद्धा आपलं चुकू शकतं. CIGARETTE असं स्पेलिंग आहे. कंपेल, कंपेल म्हणजे एखादी कृती करण्यास भाग पाडणे. तर त्याचं खरं स्पेलिंग आहे ते म्हणजे COMPEL. तर PLE असं चुकूनही लिहू नका. मित्रांनो, मगाशी वरच्या स्लाइडमध्ये आपण शब्द गेलेला होता कास्ट. बरेचसे विद्यार्थी कास्ट या शब्दाचं स्पेलिंग CAST असं लिहितात. तर ते CAST कास्ट म्हणजे थ्रो किंवा फेकणे. ज्यावेळेस जात असा अर्थ असतो तेव्हा शेवटी हे लेटर असतं, हे लक्षात ठेवा. तसंच त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कलिग, ज्याला आपण सहकारी असं म्हणतो. स्पेलिंग आहे COLLEAGUE. तसंच त्याही पुढचा शब्द आहे तो म्हणजे डेफिनेटली, DEFINITELY असं त्याचं खरं स्पेलिंग आहे. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कॅटलॉग, ज्याला आपण यादी किंवा सूची असं म्हणतो, किंवा शिक्षक हजेरी घेतात त्यालाही आपण कॅटलॉग म्हणतो. तर त्याचं स्पेलिंग आहे CATALOGUE. या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कमिंग, म्हणजे येणे. बऱ्याचशा वेळेला COMEING असं लिहिलं जाण्याची शक्यता असते. तर या शब्दामध्ये या हा नाही आहे. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे डेपो. तर या ठिकाणी टी जो आहे हा सायलेंट आहे आणि त्यामुळे तो आपल्या लक्षात येत नाही. तर त्याचं खरं स्पेलिंग आहे ते म्हणजे DEPOT. तसंच त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे शफर, म्हणजे खाजगी पगारी चालक. त्याचं स्पेलिंग आहे CHAUFFEUR. त्या पुढचा शब्द आहे कमिटी, COMMITTEE. त्या पुढचा शब्द आहे डिस्पेअर, निराशा. करेक्ट स्पेलिंग आहे DESPAIR. त्याच्या पुढचा शब्द तो म्हणजे डिक्शनरी. डिक्शनरीचं खरं स्पेलिंग आहे DICTIONARY. बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी ERY असं लिहितात. पुढचा शब्द आहे तो म्हणजे एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. त्याचं खरं स्पेलिंग आहे EXISTENCE. चुकूनही तिथं ANCE असं लिहू नका. त्या पुढचा मजेशीर शब्द आहे तो म्हणजे 40, म्हणजे 40. तर खरं स्पेलिंग आहे FORTY. देर इज नो यू लेटर. पुढचा शब्द डिझेल. उच्चार जरी डिझेल असेल तर झेड कुठेही नाही आणि म्हणून खरं स्पेलिंग आहे ते DIESEL. फेब्रुवारीचंही स्पेलिंग बऱ्याच लोकांचं चुकतं. तर फेब्रुवारीचं स्पेलिंग आहे FEBRUARY. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे फुलफिल. इथं बऱ्याचशा वेळेला DL लिहिला जातो, परंतु त्याचं खरं स्पेलिंग आहे FULFIL. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे. तसंच डिस्कस म्हणजे चर्चा करणे, DISCUSS. तर हा डबल एस आहे, इथं ध्यानात ठेवा. पुढचा शब्द आहे तो म्हणजे फॉरेन, FOREIGN. बहुतेकांच्या जी हे लेटर लक्षात येत नाही. तसाच पुढचाही शब्द त्या संबंधातच आहे, गॅरेज. स्पेलिंग आहे GARAGE. त्या पुढचा शब्द आहे डिसीज, म्हणजे एखादा आजार. तर याही ठिकाणी झ हा साऊंड नाहीये आणि स्पेलिंग आहे DISCASE. पुढचा शब्द आहे फॉरगेट. तर फॉरगेट यामध्ये ओ हे लेटर आहे, FORGET. गटरचं स्पेलिंग या ठिकाणी आपण बरोबर दाखवलेलं आहे, ते म्हणजे GUTTER. तर या ठिकाणी डबल टी आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे तो म्हणजे एटिकेट.
ज्याचा अर्थ शिष्टाचार किंवा रीतभात असा होतो. त्याचं खरं स्पेलिंग आहे ETIQUETTE. त्यानंतरचा शब्द आहे फॉर्मर, म्हणजे भूतपूर्व किंवा अगोदरचा, FORMER. इथेही FORMAR असं होण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे तो म्हणजे गँगस्टर, GANGSTER. बरेच लोक या ठिकाणी AR असं स्पेलिंग लिहितात. पुढचा शब्द आहे तो म्हणजे गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा, GARBAGE. पुढचा शब्द आहे तो म्हणजे गार्ड, GUARD. या ठिकाणी ए सहसा लिहिला जात नाही, ही होणारी चूक आहे. GURD असं काही जण स्पेलिंग लिहितात, तर या ठिकाणी ए हे लेटर आहे, लक्षात ठेवा. पुढचा आहे तो म्हणजे जजमेंट. इथे आपलं स्पेलिंग चुकतं, ते म्हणजे JUDGE. कारण आपल्याला जज हा शब्द ऐकण्याची सवय झालेली असते आणि म्हणून आपण इथं ई हे लेटर लिहितो, JUDGEMENT असं लिहितो, तर ते चुकीचं स्पेलिंग आहे. त्या ठिकाणी ई नाहीये. पुढचा शब्द आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट. आता इथे तुम्हाला एन हे जे लेटर आहे हे चुकण्याची किंवा राहून जाण्याची शक्यता असते, कारण हा एन जो आहे हा सायलेंट आहे. आपण म्हणताना गव्हर्नमेंट असं म्हणतो, त्यामुळे हा एन राहून जाण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे तो म्हणजे हायजीन, म्हणजे स्वच्छता. तर त्याचंही स्पेलिंग असंच विचित्र आहे, HYGIENE. पुढचा शब्द आहे लाफ, म्हणजे हसणे. स्पेलिंग आहे LAUGH. म्हणजे लाफ असं जरी असेल तर फ साऊंड किंवा एफ लेटर कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रो, आपण इतक्या दिवस इंग्रजी ग्रामर शिकतो, परंतु बऱ्याचशा लोकांची चूक होते. तर GRAMMER असं स्पेलिंग लिहितात, तर ते चुकीचं स्पेलिंग आहे. खरं स्पेलिंग आहे ते GRAMMAR. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे इमिजिएटली, म्हणजे तात्काळ. ही स्पेलिंग असं विचित्र आहे, IEEDIATELY. पुढचा शब्द आहे तो म्हणजे लायब्ररी, LIBRARY. त्याही पुढचा शब्द आहे तो म्हणजे ग्रेटफुल, GRATEFUL. तर याही ठिकाणी चूक होण्याची शक्यता असते. ते म्हणजे ग्रेट हा शब्द आपण ऐकत असतो आणि ग्रेटचं स्पेलिंग आपल्याला माहिती असतं, GREAT, आणि मग आपण त्याला पुढे FUL असं करतो आणि GREATFUL चुकीचं स्पेलिंग लिहितो. तर खरं स्पेलिंग आहे GRATEFUL. पुढचा शब्द आहे इंडिपेंडंट, INDEPENDENT असं त्याचं स्पेलिंग आहे. पुढचा शब्द तसाच नेहमी वापरला जाणारा शब्द आहे, तो म्हणजे लायसन्स, म्हणजे परवाना, LICENSE. तर हाही शब्द बऱ्याच लोकांचा चुकतो. रोजच्या व्यवहारात वापरला जाणारा शब्द गॅरंटी. तर गॅरंटी आपल्याला वाय असेल किंवा आय शेवट असेल असं वाटतं, पण ते दोन्हीही नाहीत. खरं स्पेलिंग आहे GUARANTEE. जानेवारीचं स्पेलिंग आपलं चुकलं जाण्याची शक्यता असते आणि खरं स्पेलिंग आहे ते JANUARY. त्या पुढचा शब्द आहे की आर्मीतली पोस्ट आहे ती म्हणजे लेफ्टनंट. तर त्याचंही स्पेलिंग असंच विचित्र आहे, तर ते म्हणजे LIEUTENANT. आणखीन रोजच्या व्यवहारात वापरला जाणारा शब्द तो म्हणजे लॉलीपॉप. तर हे स्पेलिंग लिहिताना बऱ्याच वेळेला LOLIPOP असं स्पेलिंग काही जण लिहितात, तर हे चुकीचं स्पेलिंग आहे. त्या ठिकाणी डबल एल आहे, हे ध्यानात ठेवा. त्या पुढचा शब्द आहे म्युनिसिपॅलिटी. तर याही ठिकाणी म्युनिसिपॅलिटीचं स्पेलिंग आपलं चुकत असतं. MUNI हा आय आपण विसरण्याची शक्यता असतं, तर MUNICIPALITY असं त्याचं बरोबर स्पेलिंग आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे ओके. आपल्याला नुसताच ओके लिहिल्यामुळं मूळ शब्द जो आहे तो आपल्या लक्षात राहत नाही, तेही त्याचं महत्वाचं कारण आहे आणि त्याचं खरं स्पेलिंग आहे ओकेचं OKAY. पुढचा शब्द आहे तो म्हणजे मॅगझिन.
ज्याला आपण मासिक असं म्हणतो. तर स्पेलिंग आहे MAGAZINE. मित्र पुढचा शब्द आहे तो म्हणजे मोटर. MOTAR. इट इज रॉंग स्पेलिंग अँड द MOTOR दिस इज द राईट स्पेलिंग. पुढचा शब्द घेतलेला आपण ऑमलेट. OMELETTE असं त्याचं खरं स्पेलिंग आहे. पुढचा शब्द आहे मॅनेजर. MANAGER. तर तिथं GAR असं होण्याची शक्यता असते. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. पुढचा शब्द आहे मसल. MUSCLE असं त्याचं खरं स्पेलिंग आहे. पुढचा शब्द आहे ऑरेंज. ORANGE. ऑरेंज म्हणजे नारंगी रंग. संत्र्याला सुद्धा ऑरेंज असं म्हटलं जातं. तर मॉर्गेज या ठिकाणी टी सायलेंट लेटर असल्यामुळे टी बऱ्याच वेळेला आपण विसरून जातो आणि म्हणून खरं स्पेलिंग आहे त्याचं MORTGAGE. पुढचा शब्द आहे निग्रो. बरेचसे लोक NIGRO असं स्पेलिंग लिहितात, तर ते चुकीचं आहे. पुढचा शब्द आहे अन्यान म्हणजे कांदा. ONION. दिस इज द करेक्ट स्पेलिंग. पुढचा शब्द आहे मॉस्किटो म्हणजे डास. MOSQUITO असं त्याचं स्पेलिंग आहे. तर त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे ऑकर्ड म्हणजे एखादी गोष्ट घडणे. OCCURRED. बरेचसे लोक सिंगल आर असं लिहितात. तर त्या पुढचा शब्द आहे पाम्पलेट म्हणजे एखादी पुस्तिका किंवा एखादं पत्रक ज्याला आपण म्हणू. PAMPH. हा H जो आहे हा सायलेंट आहे आणि LET. त्या पुढचा शब्द आहे पॅराशूट. तर खरं स्पेलिंग आहे PARACHUTE. पुढचा शब्द आहे पोलीस. POLICE. पुढचा शब्द आहे तो म्हणजे पब्लिकली. PUBLICLY. एखादी गोष्ट जाहीररित्या सांगणे किंवा सार्वजनिक सांगणे. पुढचा आहे तो म्हणजे पॅरलल. याही ठिकाणी डबल यल आहे. हा सिंगल यल वापरला जाण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे तो म्हणजे पोर्तुगीज. हा स्पेलिंग PORTUGUESE. पुढचा शब्द आहे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हे. खरं स्पेलिंग आहे PUNCTUATION. पुढचा शब्द आहे पास टाइम. बरेचसे लोक PAST आणि TIME असं लिहितात, तर तोही शब्द चुकीचा आहे. खरं स्पेलिंग आहे PASTIME. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे प्रिपेअर. PREPARE. हा ई आपण विसरला जाण्याची शक्यता असते, तेव्हा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे परशू. परशू म्हणजे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे. तर खरं स्पेलिंग आहे पेशंटचं PATIENT. पुढचा शब्द आहे सुडो. सुडो म्हणजे दिखाऊ, ढोंगी किंवा खोटा. सुडो नेम असं आपण म्हणतो की नाही, म्हणजे टोपण नाव असे आपण त्याला म्हणतो. तर सुडोचं स्पेलिंग आहे PSEUDO. नेहमी वापरला जाणारा शब्द तो म्हणजे रेडिओ. आता रे म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये RE असं स्पेलिंग येतं. तर रेडिओचं खरं स्पेलिंग आहे ते म्हणजे RADIO. त्यानंतर आपण क्रिकेट पाहत असताना आपल्याला कॉमेंट्रीमध्ये हा शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो, तो म्हणजे पॅव्हिलियन. पॅव्हिलियनचं स्पेलिंग आपलं चुकतं. मित्रहो, जाणीवपूर्वक हे स्पेलिंग लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे तो म्हणजे सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र. यामध्ये जरी उच्चार सायकॉलॉजी सनी सुरू होत असेल तरी प हा साऊंड या ठिकाणी सायलेंट असल्याने त्याचा उच्चार होत नाही. PSYCHOLOGY. पुढचा शब्द आहे मित्रो रिलिजन. RELIGION. इथेही आपल्या ओच्या ऐवजी ए लिहिलं जाण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे रशिया. आता पहा, रशिया या शब्दामध्ये SS हे आहे हे लक्षात ठेवा. सिनियर म्हणजे वरिष्ठ. SENIOR आहे.
तर इथं AR असं होण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे समरी म्हणजे सारांश. SUMMARY. बरेचसे लोक इथं ERY असं चुकीचं स्पेलिंग लिहितात. पुढचा शब्द आहे तो म्हणजे शेड्यूल म्हणजे वेळापत्रक. SCHEDULE असं त्याचं खरं स्पेलिंग आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे सेपरेट म्हणजे स्वतंत्र. SEPARATE. हा ए किंवा शेवटचा ई हा विसरला जाण्याची शक्यता असते, किंबहुना आपल्या लक्षात येत नाही. पुढचा शब्द आहे तो म्हणजे सप्रेस. एखादी गोष्ट दडपणे. तर त्याचं खरं स्पेलिंग आहे SUPPRESS. तर हा शेवटचा यस राहून जाण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे मित्रो सील म्हणजे खुरपे किंवा विळा. हा शब्द थोडासा तुमच्या दृष्टीने नवीन असेल नवशिक्या माणसाच्या दृष्टीने, तरी देखील आपण हे स्पेलिंग लक्षात ठेवावं. त्याचं खरं स्पेलिंग आहे SCYTHE. नेहमीच्या आपला वापरला जाणारा शब्द तो म्हणजे शोल्डर. SHOULDER. इथंही AR असं स्पेलिंग बरेच लोक लिहितात. पुढचा शब्द आहे तो म्हणजे सरप्राईज. तर शेवटच्या SE ऐवजी ZE असं काही लोक लिहितात. म्हणून हेही स्पेलिंग लक्षात ठेवा. SURPRISE किंवा प्राइस शब्द ऐकल्यामुळं PRICE असेही काही लोक चुकी करण्याची शक्यता असते. पुढचा शब्द आहे स्कीम. SCHEME असं त्याचं खरं स्पेलिंग आहे. पुढचा शब्द आहे स्पॉन्सर. स्पॉन्सर म्हणजे प्रायोजक. तर खरं स्पेलिंग आहे SPONSOR, नॉट SAR, नॉट SER. तसा पुढचा शब्द आहे सस्पेन्स. SUSPENSE. इथं चुकून आपण CE असं लिहिलं जाण्याची शक्यता असते. सस्पेन्स म्हणजे एखादी उत्कंठा किंवा आतुरता. या पुढचा शब्द आहे तो म्हणजे सेक्रेटरी. हाही असा एक शब्द आहे की बरेच लोक याचं स्पेलिंग चुकतात. तर खरं स्पेलिंग आहे ते म्हणजे SECRETARY, नॉट TERY. पुढचा शब्द आहे तो म्हणजे सफर म्हणजे एक यातना भोगणे. SUFFER असं स्पेलिंग बरोबर स्पेलिंग आहे. SUFFAR हे चुकीचं स्पेलिंग आहे. त्या पुढचा शब्द आहे सिनॉनिमस. सिनॉनिमस म्हणजे समानार्थी. खरं स्पेलिंग आहे SYNONYMOUS. पुढचे आणखीन काही मजेशीर शब्द असेच आहेत पहा. टॅटू म्हणजे आपण हातावर वगैरे गोंधतो की नाही, त्यातलं टॅटू. TATTO असं स्पेलिंग बरेच जण लिहितात किंवा TATOO असंही लिहिलं जातं. तर त्याचं खरं स्पेलिंग आहे TATTOO. तसंच गुरुवारचं स्पेलिंग लिहिताना म्हणजे वारांमध्ये आपण 3 वार बऱ्याचशा वेळेला चुकतो. तर ते म्हणजे ट्यूजडे, थर्सडे आणि वेन्सडे. मी तिन्ही उदाहरणं इथं घेतलेली आहेत. तर थर्सडेचं खरं स्पेलिंग आहे THURSDAY म्हणजे गुरुवार. पुढचा शब्द आहे युजफुल म्हणजे कामाचा किंवा उपयोगी. USEFUL. बरेचसे लोक इथं DL असं लिहितात. तर DL हा चुकीचा वापर आहे. त्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे टेलिव्हिजन. तर टेली म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे स्पेलिंग येतं TELI. तर किंवा व्हिजन लिहिताना VISION लिहिण्याऐवजी ZON असे होण्याची शक्यता असते. तर खरं स्पेलिंग आहे ते म्हणजे TELEVISION. पुढचा शब्द आहे ट्रीटमेंट. त्याचं खरं स्पेलिंग आहे TREATMENT. त्या पुढचा शब्द आहे व्हिलेज. खरं स्पेलिंग आहे तर VILLAGE. बरेचसे लोक इथं EGE असं स्पेलिंग लिहितात. पुढचा शब्द आहे टेंडन्सी. टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती. TENDANCY, नॉट SY. पुढचा शब्द आहे ट्रूली म्हणजे खरोखर. त्याचं स्पेलिंग बरोबर कोणतं आहे तर TRULY अँड नॉट LLY. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं बुधवारचं स्पेलिंग सुद्धा
बऱ्याचशा वेळेला चुकतो. तर खरं स्पेलिंग आहे ते वेन्सडेचं WED. तर या ठिकाणी ड हा सायलेंट आहे, म्हणून डी हे लेटर सायलेंट आहे. WEDNESDAY. पुढचा शब्द आहे थिएटर, म्हणजे नाट्यगृह किंवा रंगभूमी. तर पुढचा शब्द आहे तो म्हणजे ट्यूजडे, TUESDAY. पुढचा शब्द आहे वेलकम. बरेचसे लोक इथं WELL आणि मग COME असं लिहितात, तर त्या ठिकाणी डबल एल नाही, हे पक्क लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे तो म्हणजे थाउजंड. बऱ्याचशा वेळेला आपण थाउजंड असा शब्द ऐकतो आणि मग शेवटी टी लिहितो, तर शेवटी टी नसून डी आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे अंटील, UNTIL, TILL असं चुकीचं लिहिलं जाण्याची शक्यता असते. त्या पुढचा शब्द आहे वर्कर. तर हाही शब्द असाच गमतीचा आहे. तर इथं आपण चुकून WORKAR असं लिहिलं जाण्याची शक्यता असते. माझी खात्री आहे की तुमच्या पुढे मी 105 शब्दांचा साठा केलेला आहे. कमीत कमी हे 105 शब्द नेहमी चुका होणारे जर आपण लक्षात ठेवले, तर इंग्रजी लिहिताना तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतोय. Thank you to spare time with me. And my friends, do not forget to like the video and share the video. जर आतापर्यंत आपण लँग्लीड गाईड हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.